नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स शेअर जंप 4% आफ्टर कंपनी बॅक्स ₹600 करोड ऑर्डर फ्रॉम अडानी सिमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडला 600 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि ACC लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि ACC लिमिटेड दोन्ही कंपनी अडानी ग्रुपची कंपनी आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बजाज हेल्थकेअर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज हेल्थकेअर लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या वर्षी Q3मध्ये ही कंपनी लॉसमध्ये होती, जे इयर ऑन इयर बेसिसवर चांगला परफॉर्मन्स करून या Q3मध्ये आली आहे 11.7 कोटी रुपयांच्या प्रॉफिटमध्ये. आणि मित्रांनो, बजाज हेल्थकेअर लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 13.1%ने इन्क्रीज होऊन 122.8 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन बजाज हेल्थकेअर लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 13.2%ने इन्क्रीज होऊन 140.65 कोटी रुपये आला आहे. आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 11.5%ने डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिएंट DLM लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिएंट DLM लिमिटेडने प्रोडक्शन कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. कोणासोबत? बोईंग ग्लोबल सर्व्हिसेससोबत. आणि हा कॉन्ट्रॅक्ट कशासाठी साईन केला आहे? तर प्रिसिशन मशीन पार्ट्स अँड असेंब्लिंगसाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 38.6%ने इन्क्रीज होऊन 19.61 कोटी रुपये आला आहे. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 92.7%ने डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड बॅक्स ऑर्डर फ्रॉम ओइस्टर रिन्युएबल टू सप्लाय वाइंड टर्बाइन जनरेटर्स. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडला वाइंड टर्बाइन जनरेटर्सच्या सप्लायसाठी ओइस्टर रिन्युएबल्सकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड सेक्युर्स 3 हायड्रो प्रोजेक्ट्स इन मिझोरम फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला मिझोरममध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी 3 हायड्रो प्रोजेक्ट्स मिळाले आहे. चला आता बोलूया HALबद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड शेअर ड्रॉप नियरली 5% आफ्टर इंडियन एअर फोर्स चीफ सेज नॉट कॉन्फिडंट ऑफ HAL ऑन ॲबिलिटी टू डेलिव्हर 16 LCA Mk-1A जेट्स इन 2025. तर मित्रांनो,
2025मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 16 LCA Mk-1A जेट्स डिलिव्हर करेल. या ॲबिलिटीवर इंडियन एअर फोर्स चीफ्सने असे म्हटले की आम्हाला याच्या ॲबिलिटीवर कॉन्फिडन्स नाही. आणि मित्रांनो, याच अपडेटचा रिॲक्शन आपल्याला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा Q3चा रिझल्टसुद्धा आला आहे, जो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.